आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी प्रेम, मैत्री आणि नशिबाच्या अजब खेळाबद्दल आहे. ही एक छोटीशी पण खूप खोल मनाला भिडणारी कथा आहे, जी आपल्याला नात्यांच्या भावनांच्या एका वेगळ्याच सफरीवर घेऊन जाईल. 4 मित्र, 2 प्रेमकथा आणि एक शेवटचा दिवस. खरं तर याच एका ओळीत या पूर्ण कथेचं सार आहे. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर हा भावनांचा एक गुंतागुंतीचा प्रवास आहे, जो एका अशा वळणावर येऊन थांबतो ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. चला तर मग बघूया, हा नशिबाचा खेळ नेमका आहे तरी काय. साधारणपणे प्रत्येक कथेची एक सुरुवात असते, बरोबर? पण ही कथा, हिची सुरुवातच तिच्या शेवटापासून होते. एका भयानक भूस्खलनानंतर जेव्हा बचाव पथक तिथे पोहोचतं, तेव्हा त्यांना जे दिसतं ना, ते अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारं असतं. आणि इथूनच आपल्याला कळतं की या कथेत दुःख आणि प्रेम किती खोलवर रुजलेलं आहे. बचाव पथकाला जे काही सापडलं ना, ते फक्त मृतदेह नव्हते, ते साक्षीदार होते. अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचे, ओठांवरच राहिलेल्या शब्दांचे. आदित्याने प्रियाला शेवटच्या मिठीत धरलं होतं. रोहनचा हात स्नेहाच्या हातावर होता आणि त्याच्या खिशात ती अंगठीची डबी, तशीच न उघडलेली. हे सगळं पाहून मनात एकच प्रश्न येतो की या शेवटच्या क्षणाआधी नेमकं घडलं तरी काय होतं. चला थोडं मागे जाऊया, फ्लॅशबॅकमध्ये. या 4 मित्रांच्या जगात आदित्य, प्रिया, रोहन आणि स्नेहा, त्यांचा तो दुर्दैवी शेवट होण्यापूर्वी त्यांचं आयुष्य कसं होतं, त्यांची मैत्री कशी होती. अहो, शाळेपासूनचे मित्र होते ते. त्यांची मैत्री म्हणजे त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती. या चौघांमध्ये एक जोडी होती, आदित्य आणि प्रियाची. या दोघांचं नातं म्हणजे अगदी परफेक्ट. शांत, समजूतदार आदित्य आणि चुलबुली, आनंदी प्रिया. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि घरच्यांनीही त्यांच्या लग्नाला परवानगी दिली होती. सगळं कसं ठरल्यासारखं, एका सुंदर स्वप्नासारखं आयुष्य होतं त्यांचं. आणि मग दुसरी जोडी, रोहन आणि स्नेहा. बरं, इथेही प्रेम होतंच, पण ते न बोललेलं प्रेम होतं, मनात दडलेलं. रोहन तसा धाडसी, थोडा खोडकर, पण स्नेहाबद्दलच्या भावना व्यक्त करायला मात्र तो कचरत होता. आणि स्नेहा, ती लाजाळू, संवेदनशील. तिच्या मनातही रोहनबद्दल प्रेम होतं, पण ते शब्दात मांडायची हिंमत तिच्यात नव्हती. एक अव्यक्त प्रेमकथा. आणि मग आला तो दिवस, तो शेवटचा दिवस. तो दिवस त्यांच्या आठवणीत कायमचा राहणार होता, पण वेगळाच कारणांनी. चौघेही निघाले होते भैरवगडाजवळच्या धबधब्याकडे. गाडीत गाणी, मजामस्ती, भविष्याचा गप्पा, सगळं वातावरण अगदी आनंदी होतं. कोणालाच कल्पना नव्हती की हा त्यांचा एकत्र घालवलेला शेवटचा आनंदी दिवस असेल. त्याचवेळी प्रिया आदित्याला अगदी सहजपणे म्हणाली, आदी, लग्नानंतर आपण दरवर्षी इथे येत जाऊ हां. किती निरागसपणे बोलून गेली ती. तिला काय माहीत होतं की नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलंय. आज हे शब्द आठवले ना की खरंच खूप वाईट वाटतं. पण ही ट्रिप फक्त एक साधी पिकनिक नव्हती, निदान रोहनसाठी तरी नाही. त्याच्यासाठी तो दिवस खूप खास होता, कारण त्याच्या मनात एक प्लॅन होता, एक असं सिक्रेट जे तो आज स्नेहासमोर उघड करणार होता. त्याने ठरवलं होतं, आज काहीही झालं तरी स्नेहाला प्रपोज करायचं. हो, तो गुडघ्यावर बसून तिला विचारणार होता. त्याच्या खिशात ती अंगठी होती, जी त्याच्या न बोललेल्या प्रेमाचा पुरावा देणार होती. तो फक्त एका परफेक्ट मोमेंटची वाट पाहत होता. आदित्याची नजर त्या अंगठीवर पडली. त्याला सगळं कळलं. खरी मैत्री अशीच असते, नाही का? शब्दांची गरजच नसते. त्याने काहीही न बोलता फक्त एका नजरेनं रोहनला सांगितलं, ऑल द बेस्ट. त्यांच्या मैत्रीची खोली दाखवणारा तो एक शांत क्षण होता. आणि मग ते पोहोचले. हिरवीगार डोंगररांग, हलकासा पाऊस आणि थंडगार धुकं. वातावरण इतकं सुंदर होतं की जणू काही स्वर्गच जमिनीवर उतरलाय. सगळं कसं अगदी परफेक्ट. पण त्यांना कुठे माहीत होतं की हाच निसर्ग काहीच वेळात आपलं भयानक रूप दाखवणार आहे. आणि मग साधारण दुपारी 3ची वेळ असेल. अचानक सगळं बदललं. तो सुंदर स्वर्गासारखा दिवस एका क्षणात भयानक स्वप्न बनला. निसर्गाच्या एका झटक्याने त्यांचं हस्तखेळतं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं. ज्याला ते हलका रोमॅन्टिक पाऊस समजत होते, ती खरं तर ढगफुटी होती. म्हणजे काय तर काही मिनिटातच आभाळ फाटल्यासारखा प्रचंड पाऊस कोसळतो. आणि डोंगराळ भागात हे खूपच धोकादायक असतं, कारण या पाण्यासोबत दगड, माती, चिखल सगळं काही वेगाने खाली येतं. तुम्ही बघा, सगळं किती वेगानं घडलं. 3 वाजता हलका पाऊस होता आणि 3:15 पर्यंत भूस्खलन सुरू झालं. म्हणजे अवघ्या 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटात एक आनंदी सहल जगण्या मरण्याची लढाई बनली. कुणाला काही विचार करायला, सावरायला किंवा तिथून निघायला वेळच मिळाला नाही. आदित्याला धोक्याची जाणीव झाली. तो ओरडला, आपल्याला इथून लगेच निघावं लागेल, हे सुरक्षित नाही.
त्याच्या आवाजात भीती होती, काळजी होती, पण निसर्गाच्या त्या रौद्र रूपापुढे त्याचा आवाज, त्याचे प्रयत्न, सगळं काही व्यर्थ ठरलं. त्याच गोंधळात घाबरलेल्या स्नेहाला पाहून रोहन म्हणाला, "स्नेहा, घाबरू नकोस, मी आहे ना." आणि हेच त्याचे शेवटचे शब्द ठरले. ज्या प्रेमाची कबुली तो अंगठी देऊन देणार होता, ती त्याने या एका वाक्यातून, आपल्या शेवटच्या श्वासातून दिली. पण नशिबाला ते मंजूर नव्हतं. आणि मग काही क्षणांतच होत्याचं नव्हतं झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा बचाव पथक तिथे पोहोचलं तेव्हा त्यांना जे सापडलं ते फक्त मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले 4 मित्र नव्हते. ती होती 4 अपूर्ण स्वप्न, एक अपूर्ण प्रेमकथा. विचार करा, त्या एका घटनेने काय काय संपवलं. आदित्य आणि प्रियाचं एकत्र आयुष्य जगण्याचं स्वप्न, रोहनचं स्नेहाला आपलं प्रेम सांगण्याचं स्वप्न, त्यांची ती आयुष्यभराची मैत्री आणि त्यांचं भविष्य जिथे एकत्र घालवणार होते. सगळं काही त्या एका क्षणात मातीमोल झालं. त्यांचं आयुष्य जरी संपलं असलं ना, तरी ज्या अवस्थेत ते सापडले ते त्यांच्या नात्यांची अमर कहाणी सांगून गेलं. आदित्यने शेवटच्या क्षणीही प्रियाला घट्ट मिठीत धरलं होतं आणि रोहनचा हात स्नेहाच्या हातावर होता. जणू काय ते एकमेकांना धीर देत होते. आयुष्य त्यांना एकत्र ठेवू शकलं नाही, पण मृत्यूसुद्धा त्यांना वेगळं करू शकला नाही. तर मग ही कथा खरंच अपूर्ण आहे का, की त्यांच्या प्रेमाने आणि मैत्रीने त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये ती पूर्ण केली? आयुष्य क्षणभंगूर आहे, पण प्रेम, मैत्री या भावना मृत्यूच्याही पलीकडे जाऊन अमर होऊ शकतात का? हा एक प्रश्न आहे जो ही कथा आपल्यासाठी सोडून जाते.